आणि हा यंदाचा तुमचा हा पहिलाच कार्यक्रम जो महाराष्ट्रातला जो पहिला आज दिवस आहे त्या नवीन वर्षानिमित्ताने आज जो कार्यक्रम तुम्ही राबवला त्या कार्यक्रमाबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतोय आणि पुन्हा एकदा हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पाडव्याच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप तुमचं चांगलं सहकार्य आहे या ठिकाणी, कारण तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहता. तुम्हाला आमची पेठा बांधायची खूप इच्छा होती, परंतु दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायचं म्हणून केवळ त्यांच्या गळ्यात हा पेठा शॉलच्या रूपाने त्यांना परिधान करा. एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आमच्या विश्वराज कॉम्प्लेक्सचे सेक्रेटरी तनावडे साहेब, आपण त्यांना हा पेठा फक्त त्यांच्या गळ्यात टाकायचा आहे. आणि आमच्या मॅडम कुलकर्णी मॅडम त्यांच्या मिसेसला हा शॉलच्या रिपाने पेठा परिधान करत आहेत. कुलकर्णी मॅडम त्यांचं स्वागत करा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. असे देत राहा आणि आम्हाला देत राहा. एक मिनिट. त्या निवेदनावरती आपण इंजिनियरना बोलून इकडलं सगळं सर्वे करतोय आणि त्याच्यामध्ये काही जो पण काही काम करता येईल त्यातलं काय तोडगा काढता येईल तर आपण काढूया. पुन्हा एकदा नवीन वर्षाची शुभेच्छा. आपल्या कॉम्प्लेक्समध्ये LED लाईट लावणार आहेत. त्याने आश्वासन दिलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या पहिल्या वीक सेकंड वीकमध्ये या कॉम्प्लेक्सला LED लाईट आपले नगरसेवक आपल्याला देणार आहेत. म्हणून सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आणि सर्वांनी पुढची रूपरेषा भव्य दिवस शोभायात्रेला तयारीत राहायचं आहे. पडला तर आपली शोभायात्रा कोणाला दिसणार नाही. या मैदानामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण शोभायात्रेचा आपण लगेच सुरुवात करणार आहोत. गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत. सर्व नागरिकांना हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना विनंती आहे ट्रॅफिक करून देऊ नका. ट्रॅफिक क्लिअर झाला पाहिजे. पुन्हा सर्व महिला वर्गाने शिस्तबद्ध पद्धतीने लेझिम खेळायचं आहे. लाईनीमध्ये सर्वांनी राहायचं, लेझिम खेळायचं आहे. आणि जशी आपली शोभायात्रा आपल्या कॉम्प्लेक्समधून निघाली तशी शोभायात्रा कॉम्प्लेक्समध्ये पुन्हा केली पाहिजे. सर्वांनी लाईनीमध्ये सर्वांनी पुन्हा उभं राहायचं आहे. गुढीपाडवा नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना मनपूर्वक सर्व नागरिकांना मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना हे नवीन वर्ष सुख शांती समृद्धी आनंदी भरभराटीत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व महिला वर्गाचं मनपूर्वक आभार. सर्व महिला वर्गाला संदेश दिलेला आहे आणि सर्वांचं नारी शक्तीचा सर्व महिला वर्गाचा मनापासून धन्यवाद करतोय. कारण सर्वांनी या भव्य दिवस शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आपला आनंद जो आहे तो अतिशय द्विगुणित केलेला आहे. सर्वांना आपण सर्व नागरिकांना आपण शांतीचा समतेचा बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे. नवीन वर्ष काय असतं याची ही भव्य दिवस शोभायात्रा काढून आपण संपूर्ण या परिसराला दाखवून दिलेला आहे. आणि तुमच्या सर्व महिला मंडळाचा नारी शक्तीचा आपण मनापासून खूप खूप धन्यवाद करतोय. सर्वांना खूप खूप असे सर्वांचे आभार प्रदर्शित करून आपण ही एकता आपली एकजूट अशीच कायम ठेवा जेणेकरून या कॉम्प्लेक्स मध्ये आपण दरवर्षी आणि जे जे मराठी हिंदू सण येतील ते सर्व सोहळे आपण या ठिकाणी त्याचा आनंद घेऊया आणि ते सण उत्सव आपण साजरे करूया. खऱ्या अर्थानं समतेची एकतेची गुढी जी आहे ती उभारलेली आहे. गेल्या 33 वर्षांच्या पासून या कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदाच एवढे उत्साहपूर्ण आणि आनंदाची गुढी जी आहे ती उभारलेली आहे की खऱ्या अर्थानं धर्माच्या पलीकडे जाऊन जातींच्या पलीकडे जाऊन या ज्या पारंपरिक पेढ्या होत्या त्या खऱ्या अर्थानं विश्वराज कॉम्प्लेक्सने तोडलेल्या आहेत आणि समतेची एकतेची बंधुत्वाची जाती धर्म विरहित अशा प्रकारची आजची ही गुढी सर्वांच्या साक्षीने उभा केलेली आहे. सर्व सहभागी महिलांचे आणि विश्वराज कॉम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांचे त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि आजचं अतिशय अवघड काम साधारणपणे 120 लोकांना फेटे बांधण्याचं जे काम होतं 185
आणि आयत्या वेळेला काय वाटले असतील म्हणजे साधारणपणे 200 लोकांना फेटे बांधण्याचं अतिशय अवघड काम ज्यांनी अवघ्या 2-2.5 तासांच्या मध्ये पूर्ण केलं त्या भालेकर साहेबांना मी अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या संबंधी त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हे देखणं स्वप्न सत्यात उतरवते राजे शिवछत्रपती. ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न पाहिलं वाहिलं असे राजे शंभू छत्रपती. शिका संघटित आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून खऱ्या अर्थानं मला आज आनंद वाटला की गर्व से कहो हम हिंदू है. सर्वांनी एकदा खरंच टाळ्याच्या गजरात अभिनंदन करायचे आयोजकांनी हा सुंदर कार्यक्रमाचं आयोजित केला. सह्याद्रीचा सिंह गरजला आई जिजाऊच्या पोटी. सह्याद्रीचा सिंह गरजला आई जिजाऊच्या पोटी. हर हर महादेव आवाज उठला गड किल्ल्यांच्या ओटी. राजे तुम्ही नसतात तर पेटले असती नक्कीच पडले असती याच महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची मडी. तुम्ही होतात म्हणून आज आहे सुद्धा शिवराष्ट्राची गुढी. आज सुद्धा आहे रायगडवर शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही आहे म्हणून आहे दारासमोर तुळस आणि आज सुद्धा अभिमानानं गरजतोय तो मंदिरावरचा कळस. हा आमच्या मायलेकीचा अभिमान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मातेमध्ये ठेवला तोच आपण पाहतोय. आणि हा अभिमान असावा आपण मराठी असल्याचा, अभिमान असावा आपण हिंदू असल्याचा, अभिमान असावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा. कारण ज्या भागवत धर्माची पताका संत ज्ञानेश्वर माऊलींनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रोवली ती पताका खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जर जागृत करत असाल तर हेच खरं हिंदुत्व आहे, हाच खरा अभिमान आहे. शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे बघत नसतो कधी कुणाची जहागीरदारी. आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच हिंदुत्वाचा नाद आहे. मॉडेल पण वागणार नाही. ही आम्हा सामान्य आणि मराठी माणसांची जात आहे, हिंदुत्वाची जात आहे. हा अभिमान आहे. आज तुम्ही छावा नक्कीच मनापासून बघितला. जनतेसाठी कसं जगावं माझा छत्रपती शिवरायांनी शिकवलं. जनतेसाठी कसं जगावं शिवरायांनी शिकवलं. आणि धर्मासाठी कसं मरावं हे माझ्या शंभूराजांनी शिकवलं. पुरा महाराष्ट्र लढत होता, महाराष्ट्र करत होता. 21 ते 22 दिवस माझा राजा फक्त आणि फक्त तुम्हा आम्हासाठी मरत होता. त्या इंग्रजांना खरंच अभिमान वाटतो. ह्या सगळं वातावरण बघत नसताना फार तुम्ही महत्वाचं आणि सुंदर असं काम करतात. आणि हे करत असताना आज सुद्धा या महाराष्ट्राच्या माऊलीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये वडून रांगडा कणकर काळा ओबड धोबड मातीचा अंतरात परी संत नांदती बोल सांगतो मोलाचा. ही भूमी आमची मराठी मातीची, ही भूमी महाराष्ट्राची. आणि याच महाराष्ट्रामध्ये तेवत राहणाऱ्या तुम्हा आम्हा खऱ्या अर्थानं माझ्या माया भगिनीची. ज्या माय भगिनीसाठी माझा राजा त्या यवनांसाठी लढला, त्या यवनांसाठी लढला. त्याच्यात आज आपण नेमक्या तरुण पिढीने काय घ्यायचं आहे. फक्त तरुण पिढीने आज युद्ध करायची गरज नाही. छत्रपती शिवरायांचा आणि हा सणांचा आदर्श घेऊन काय करायचं आहे. आज विजून गेलो आज तरी मी, हाच माझा अंत आहे. आज तरुण मुलं आहेत, मुली आहेत, आज माझ्या यंग बहिणी आहेत. आज ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी अतोरात मेहनत करून हे छोटंसं घर बनवलं, ज्या मायभूमीमध्ये स्वतःचा संसार उभा केला, त्या मायभूमीसाठी त्या मुलांनी कधीही मान झुकणार नाही असं मात्र भूमिका त्या हिंदुत्वादी घ्यायचं आहे. कारण आपल्या आई वडिलांचे आदर्श आपण घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा मोबाईलच्या वेगामध्ये मुलांना पटत नाही, पण हे करायचं नाही. आपण स्पर्धेत टिकायचं आहे, जगायचं आहे. विजून गेलो आज तरी मी, हा माझा अंत नाही. पेठेनं उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. अरे माझी झोपडी जाणण्याचे केले कैक गावे, जळेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही. मला संपवणारी आग या महाराष्ट्रात जिवंत नाही. कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे बावळे आहोत, शंभूचे धर्मनिष्ठ बावळे आहोत. आणि हाच अभिमान आपण सर्वांनी करायचा आहे. मी इथंच थांबतो. सर्वच झालो एकरूप आता, तुझे माझे कशाला. द्यायचं असेल तर दान द्या, द्यायचं असेल तर दान द्या. ज्यांनी खरा त्यानं या हिंदुत्वाची या कॉम्प्लेक्समध्ये गुढू उभारली त्या आयोजकांना मात्र असंच प्रेमाचं आणि आपुलकीचं असंच स्थान द्या. जय हिंद, जय महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शंभू महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद बालेराव साहेब. आपण खूप छान संदेश दिलेला आहे आणि आपण खरोखरच शिवप्रेमी आहात.
आणि तुमच्या या बोलण्यातलं आमच्या नारी भगिनीमध्ये आणि सर्वांच्या मध्ये एक चेतना जागृत झालेली आहे. म्हणून भालेकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जय भारी, जय भारी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वराज कॉम्प्लेक्सचा विजय असो, विश्वराज कॉम्प्लेक्सचा विजय असो. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की या ठिकाणी काही आपले मीडियाचे कलाकार, मला मीडियाचे पत्रकार आले आहेत जे माझे मित्र आहेत आणि आपण त्यांना या ठिकाणी आवर्जून आमंत्रित केलेलं आहे. म्हणून सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद करतो. त्यांचं सुद्धा आभार प्रदान करतो. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद, धन्यवाद सर्व मीडिया पार्टनर्सला खरंच धन्यवाद. आता पुढील कार्यक्रमाकडे आपण वळतोय. पुढे आता आपण पसायदानाकडे जाणार आहे. तर